हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आज आपला स्टॉईक सिरीजचा शेवटचा आणि स्टॉईक 2.0चा पण शेवटचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉईक लिडरशिप बद्दल. स्टॉईक लिडरशिप, खरा लीडर कोण? मित्रांनो, लीडरशिप म्हणजे पोझिशन नाहीये. लीडरशिप किंवा लीडर हे एक असं कॅरेक्टर आहे जे अंडर प्रेशर तुम्हाला लक्षात येतं की नाही, हा व्यक्ती खरंच लीडर आहे. तर काय ना, लीडर जर बनायचं असेल फ्रेंड्स, तर आधी स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे. जर तुम्ही स्वतः संयमी असाल, तुम्हाला तुमच्या निर्णयावर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वक्तव्यावर, तुमच्या कामावर संयम ठेवता येत असेल, कंट्रोल करता येत असेल, तरच तुम्ही एक व्यवस्थित लीडर बनू शकता, एक योग्य लीडर बनू शकता. मित्रांनो, लीडरची इमेज बिल्ड करणं हे खूप सोपं आहे, पण लीडरचं जे कॅरेक्टर आहे, लीडरचे जे कॅरेक्टरशिप्स आहेत, त्या स्वतःमध्ये डेव्हलप करणं, त्या बिल्ड करणं खूप अवघड आहे मित्रांनो. आणि आपण आता समजून घेऊयात की लीडरशिप म्हणजे नेमकं काय. तर फ्रेंड्स, मार्कस ऑरेलियस जो होता तो एक एम्परर होता, पण तो एम्परर होता त्याच्या आधीही तो एक डिसिप्लिन्ड माइंड पर्सन होता. आणि तो डिसिप्लिन्ड माइंड पर्सन होता म्हणून लोक त्याला फॉलो करायचे आणि त्याने स्टॉइसिझमची सुरुवात केली. स्टॉइक्स पीपल जे आहेत ना मित्रांनो, जे स्टॉइक पर्सन्स आहेत, त्यांच्यासाठी लीडरशिप म्हणजे सेल्फ गव्हर्नन्सची एक पद्धत आहे. स्वतःला अंडरस्टँड करण्याची, स्वतःला गव्हर्न करण्याची, स्वतःचं जजमेंट करण्याची एक पद्धत आहे. जो स्वतःला कंट्रोल करू शकत नाही मित्रांनो, तो व्यक्ती कधीच इतरांना लीड करू शकत नाही. हे आपण अंडरस्टँड केलं पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये फिट केलं पाहिजे. तर फ्रेंड्स, आपण आता पाहूयात की स्टॉईक लिडरशिप जे त्याचे मेन 4 पिलर्स आहेत. ते 4 पिलर्स कोणकोणते? पहिला पिलर, इमोशनल स्टॅबिलिटी. इमोशनल स्टॅबिलिटीमुळे काय होतं मित्रांनो, की प्रेशर सिच्युएशन मध्ये तुम्ही शांत राहू शकता, काम राहू शकता, संयमाने काम करू शकता. दुसरं, डिस्कशन क्लॅरिटी. डिस्कशन क्लॅरिटीमुळे काय होतं मित्रांनो, रिॲक्शन नाही, रिस्पॉन्स. जर तुमच्यामध्ये डिस्कशन करण्याची क्लॅरिटी असेल, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वक्तव्यावर रिॲक्शन देत नाही, तर त्याला एक योग्य रिस्पॉन्स देता, त्याचं म्हणणं समजून घेऊन. तिसरं, सायलेन्स अँड लिसनिंग. तर मित्रांनो, सायलेन्स अँड लिसनिंग म्हणजे काय? आता याबद्दल आपण आपला जो स्टॉईक सायलेन्सचा व्हिडिओ आहे त्यामध्ये चर्चा केलेलीच आहे. परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो की सायलेन्स अँड लिसनिंग म्हणजे शांत राहणं आणि योग्य पद्धतीने समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं. आणि डिटॅचमेंट फ्रॉम प्रेज अँड क्रिटिसिझम हा आपला चौथा मुद्दा आहे. तर हे आपण कालचा जो आपला व्हिडिओ आहे स्टॉईक डिटॅचमेंटचा, त्याच्यामध्ये पाहिला आहे की डिटॅचमेंट म्हणजे काय. तरीही मी तुम्हाला सांगतो की डिटॅचमेंट फ्रॉम प्रेज म्हणजे स्तुतीपासून आणि क्रिटिसिझम पासून स्वतःला दूर ठेवणं, स्वतःची सेल्फ स्तुती न करणं, स्वस्तुती न करणं किंवा क्रिटिसिझम ऐकून डिस्टर्ब न होणं. ठीक आहे मित्रांनो, कळालं? तर मित्रांनो, आता आपला जो तिसरा पॉइंट आहे त्यामध्ये आपण मॉडर्न लिडरशिपचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पाहून घेऊयात. आजचे जे लीडर्स आहेत ना मित्रांनो, ते व्हॅलिडेशन ड्रिव्हन आहेत. म्हणजे त्यांना काय आहे की त्यांना व्हॅलिडेशन लागतं की ते लीडर आहेत, आणि त्यांची अशी मानसिकता असते की सर्वांनी त्यांचं ऐकावं. म्हणजे ते बाकीच्यांना कन्सिडर करत असतात की मी यांचा लीडर आहे आणि यांनी माझं म्हणणं ऐकलं पाहिजे. दुसरं, इगो ड्रिव्हन. इगो ड्रिव्हन कशामुळे? तर ज्याच्यामध्ये जो व्यक्ती व्हॅलिडेशन ड्रिव्हन आहे तो ऑटोमॅटिकली इगो ड्रिव्हन असणारच मित्रांनो. त्याच्यामध्ये तो इगो असणारच की मी बॉस आहे, मी लीडर आहे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, नाहीतर मग मी काहीही पण करेन. हा झाला इगो ड्रिव्हन. आणि व्हिजिबिलिटी ऑब्सेस्ड. ज्या दोघांमध्ये ह्या क्वालिटीज असतात ना मित्रांनो, की ते दुसऱ्यांना कन्सिडर करत असतात, आणि त्यांच्यामध्ये एक इगो असतो की मी बॉस आहे. त्यांना अजून एक आवड असते. ती काय आवड असते की त्यांना व्हिजिबिलिटी जी आहे, त्यांना दिसायचं असतं 4 चौघांमध्ये की मी बॉस आहे. म्हणून मग जेव्हा ते 4 चौघात असतात ना,
तेव्हा ते आपल्यापेक्षा जे दुय्यम आहेत, आपल्यापेक्षा जे खालचे लोक आहेत त्यांच्यावर ऑर्डर सोडतील, त्यांना काहीतरी म्हणतील, त्यांचा अपमान करतील. म्हणजे त्यांना हे दाखवून द्यायचं असतं, ते ऑब्सेस्ड असतात त्या गोष्टीशी, की त्यांना दाखवून द्यायचं असते की मी बॉस आहे. आणि मित्रांनो, जे स्टॉइक लिडर्स आहेत ते काय करतात आता आपण तेही पाहून घ्या. पहिलं, कॅरेक्टर ड्रिव्हन. ते एक चारित्र्यवान व्यक्ती असतात आणि आपल्यापेक्षा खालची व्यक्ती असो किंवा आपल्या इक्वल व्यक्ती असो, त्याचा सन्मान करणं त्यांना माहीत असतं. योग्य पद्धतीने सन्मान देणं आणि समोरच्या व्यक्तीकडून योग्य पद्धतीने सन्मान, आणि समोरच्या व्यक्तीने त्यांना क्रिटिसाइज जरी केलं किंवा त्यांना प्रेस जरी केलं तर त्याच्यावर हार्श पद्धतीने रिॲक्ट न होणं हा त्यांचा स्वभाव असतो. प्रिन्सिपल ड्रिव्हन. प्रिन्सिपल ड्रिव्हन म्हणजे काय? त्यांना त्यांची नीतिमूल्ये माहीत असतात आणि ते त्या नीतिमूल्यांना कधीही सोडत नाहीत. त्यांना फॉलो करूनच ते त्यांना त्यांची डे टू डे रुटीन फॉलो करत असतात. तिसरं, इनर स्टेबल. ते आतून पूर्णपणे शांत असतात. त्यांच्यावर बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा प्रभाव पडत नाही. ते कधीच आपल्यापेक्षा ज्युनियर व्यक्तीला दुय्यम दाखवायचा प्रयत्न करत नाहीत. त्याला योग्य सन्मान देतात, त्याच्या कामाचाही सन्मान करतात. त्यामुळे लोक त्यांचाही सन्मान करतात. मित्रांनो, आता आपण हे तर झालं लीडर्स बद्दल. पण मित्रांनो, याच्यामध्ये एक ट्रान्झिक्शन आहे जे की स्पिरिच्युअल सायन्सला कनेक्ट करतं. आता हे ट्रान्झिक्शन काय आहे ना, ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे लीडरशिप आहे ना, लीडरशिप हे कधीच बाहेरून सुरू होत नाही. लीडरशिप जे आहे ते तुमच्या इंटरनल एनर्जी पासून, स्वतःपासून सुरू होतं. आता आपण जी आपली नेक्स्ट सिरीज येणार आहे त्यामध्ये आपण ही जी लीडरशिप आहे त्याची एनर्जी लेयर कशी असते त्यावर जाणार आहोत. आणि आपली जी पुढची सिरीज असणार आहे ती एक स्पिरिच्युअल, एक एनर्जी रिलेटेड आणि एक सायंटिफिक वे ऑफ स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड असणार आहे, ज्यामध्ये आपण ह्युमन ऑरा, ह्युमन चक्राज आणि हिलिंग याबद्दल चर्चा करणार आहोत. प्लस लॉजिकल सायंटिफिक चर्चा यावर करणार आहोत एकदम स्ट्रक्चर्ड पद्धतीने, की हे जे स्पिरिच्युअल सायन्स ऑफ हिलिंग आहे ते कसं आपल्याला हेल्पफुल ठरतं आपल्या लाईफमध्ये, आपल्या अवघड काळातून बाहेर पडण्यासाठी. यावर आपण बोलणार आहोत, यावर आपण व्हिडिओज आणणार आहोत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.